लवकरच आपण सगळेजण मराठी नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. यंदा 19 मार्च 2026 ला गुढीपाडवा आलेला आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा अतिशय महत्वाचा दिवस, 3.5 मुहूर्तापैकी असा एक मुहूर्त आहे. आता ह्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर्वात आधी पाडवा म्हटलं तर आपण गाडी खरेदी करतो, सोनं खरेदी करतो, त्याच्याबरोबर घराची बुकिंग करतो. ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या आपण खरेदी करत असतो. आता खरं बघायला गेलं तर सोन्याचा भाव इतका वाढला आहे की जे म्हणतो आपण गुंजभर सोनं सुद्धा घेणं खरंच शक्य होत नाही. पण असं म्हणतात की बुवा तुम्ही या 3.5 मुहूर्त झाले किंवा आपलं जे काही पुष्य नक्षत्र झालं, अशा वेळेत जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुम्हाला कधीच ते विकायची वेळ येत नाही, किंवा ते मोडायची वेळ येत नाही, गहाण ठेवायची वेळ येत नाही. प्रत्येकाने आपापल्या यथाशक्ती यथाभक्ती आपल्याकडे असेल पैसे तर आपण करू शकता. पण अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या घरात गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्याच आहे आणि खरेदी करायच्याच आहे, ज्या मनाला आनंद देऊन जातात आणि ज्या खरंच सोनं चांदीपेक्षाही तेवढ्याच मौल्यवान आणि तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सगळ्यात आधी ज्यांना देवघर घ्यायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच या गुढीपाडव्याचं अवचित्त साधून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये देवघर खरेदी करू शकता. ताई, आम्हाला महाराजांची मूर्ती घ्यायची आहे, दुसऱ्याच दिवशी स्वामींचा प्रगट दिन असल्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही या गुढीपाडव्याचं अवचित्त साधून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची किंवा तुमच्या घरात ज्या देवांच्या मूर्त्या नाही आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता. सगळ्यात आधी देवघरात मूर्ती, यंत्र, फोटो याचा बाजार करण्यापेक्षा आपल्याला या गोष्टी महत्वाच्या आहे का, आपण त्याची पूजा करणार आहे का, आपल्याकडनं सेवा घडणार आहे का, या जर घडणार असेल तरच मूर्ती किंवा ज्या गोष्टी तुम्हाला घ्यायची इच्छा आहे त्या तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात आधी देवघर येतं, नंतर येतं ते देवाचं वस्त्र. होय, काही घरात खूप सुंदर पद्धत आहे की नवीन वर्ष झालं किंवा दिवाळी असली तर सुरुवात देवांच्या वस्त्रांपासून केली जाते. जे लाल रंगाचं वस्त्र आपण देवांना अंथरवतो ते तुम्ही खरेदी करू शकता. अगदी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून दिवसभरात कधी पण जाऊन, कारण ह्या दिवशी कुठलाच मुहूर्त बघितला जात नाही. सगळा दिवस हा शुभ मानला गेला आहे, म्हणून तुम्ही दिवसभर कधी पण तुम्ही जाऊन त्याची खरेदी करू शकता. दुसरं येतं महत्वाचं की तुम्ही आपण देवाचं वस्त्र घेतलं, तुम्हाला महाराजांचं वस्त्र घ्यायचं असेल, गणपती बाप्पांसाठी वस्त्र घ्यायचं आहे किंवा बाळकृष्णासाठी वस्त्र घ्यायचं आहे, ते तुम्ही खरेदी करू शकता जी मनाला आनंद देणारी आहे. कोणीतरी घर घेतलं, कोणीतरी गाड्या घेतलं तर कुणीतरी मनात येतं बाई याचं हे झालं, त्याचं ते झालं, पण त्याच्यापेक्षा मी ह्या ज्या काही वस्तू घेते ज्याने माझ्या मनाला समाधान मिळणार आहे आणि मला खूप आनंद मिळणार आहे, त्याच वस्तू आज मी तुम्हाला सांगणार आहे. या दिवशी कुठल्याही धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. मग तुम्ही देवघरात तांब्याचा कलश खरेदी करू शकता, तुम्ही तांबण खरेदी करू शकता, तुम्ही घंगाळ जे देवाला स्नान घालण्यासाठी असतं ते तुम्ही खरेदी करू शकता, किंवा कुठलं पण यंत्र, तुम्ही गाय वासराची मूर्ती खरेदी करू शकता, तुम्ही टाक खरेदी करू शकता. टाक तुम्ही बनवायला टाका आणि गुढीपाडव्याच्या शुभ दिनी तुम्ही तुमच्या घरात तुमची कुळदेवी, तुमचे कुळदेव आणि भैरोबाचा टाक हे तुम्ही आणू शकता, त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता, ती स्थापना करू शकता. नाहीतर कुठल्या तरी देवाची एक मूर्ती बाकी आहे ज्याची तुम्हाला खूप दिवसाची घ्यायची इच्छा आहे, ती तुम्ही ह्या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता. याला कुठलं बंधन नाही. ज्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या असताना त्या आपल्याला खरेदी करायच्या आहे. किंवा जसं तुम्हाला सांगितलं, जर तुमची इच्छा असेल किंवा जर तुमच्याकडे असेल पैसे तर तुम्ही चांदीची मूर्ती खरेदी करू शकता किंवा पितळी मूर्ती कुठली पण तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही यंत्र खरेदी करू शकता. आता कुबेराची मूर्ती, सगळ्यात आधी एक लक्षात ठेवा, कुबेराची मूर्ती देवघरात ठेवत नाही. देवघरात हे कुबेर यंत्र ठेवायचं असतं, पण त्याच्यावर पण सेवा करायची असते. नुसतं आणून देवघरात ठेवायला अर्थ नाही. तुमच्याकडनं सेवा घडते का, तुम्ही सेवा करणार आहे का, हे खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण देवघरातला विषय बघितला. कोणाला घंटी खरेदी करायची असेल तर ते तुम्ही करू शकता, कोणाला दिवा खरेदी करायचा असेल ते तुम्ही करू शकता. ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्याच बरोबर आपल्याला आता देवघर झालं, आपण किचन कडे जाऊया. काहीच नाही करणं शक्य झालं तर कमीत कमी धनधान्य समृद्धीकारक जो तोडगा आहे
जी पोटली आहे ती तुम्हाला आवर्जून आवर्जून ह्या गुढीपाडव्याचं अवचित्त साधून तुम्हाला खरेदी करायचीच आहे. होय, ती जी पोटली आहे ती सगळ्यात प्रभावी काम करणार आहे, कारण ते धनधान्य समृद्धीकारक आहे. आपल्याला काय पाहिजे की आपल्या घरात कधी धनधान्याची कमतरता पडू नये, आपलं आयुष्य सुखकर व्हावं, कधी कोणाची वाईट नजर बाधा आपल्याला लागू नये. तो तोडगा तर आवर्जून या गुढीपाडव्याला काहीही घेणं शक्य नाही झालं तर तो उपाय, ती पोटली आपल्याला ह्या वर्षी आवर्जून खरेदी करायची आहे. त्याच्याबरोबर तर किचन मधला सगळ्यात महत्वाचा धनधान्य समृद्धीकारक तोडगा. आता ह्या दिवशी तुम्ही कवड्यांची खरेदी करू शकता. होय, तुम्ही पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या तुम्ही खरेदी करू शकता, पण त्या कवड्या फक्त खरेदी करून देवघरात गडबड करायची नाही. तुम्हाला त्या कवड्यांवर सेवा करायची असते. प्रत्येक महिन्याला त्या कवड्या सिद्ध करायच्या असतात. तुम्हाला जर हे करणं शक्य होत असेल तरच त्या कवड्या खरेदी करा, नाहीतर अजिबात करू नका. बरेच लोक घराला तोरण घेत असतात. तुम्हाला तुमच्या घरात जर तोरण घ्यायची इच्छा असेल तर ते तुम्ही खरेदी करू शकता. किचन मध्ये आता ज्या माता लक्ष्मीला आवडतीच्या वस्तू आहे, तुम्हाला माहिती का या जगात काय श्रेष्ठ असेल तर ते दान. या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता. त्याच्याच बरोबर ज्ञानदान हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला एखादा ग्रंथ आहे की मला घ्यायचा आहे, हा ग्रंथ माझ्याकडे नाही आहे आणि तो ग्रंथ मला किती आनंद मिळणार आहे ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. असा ग्रंथ तुम्ही ह्या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता. कुठला पण, मध्ये गुरुचरित्र ग्रंथ असेल, श्रीपाद श्री वल्लभ असेल, स्वामी चरित्र सारामृत असेल, दुर्गा सप्तशती असेल, कारण लवकरच चैत्र महिना पण येत आहे. तर म्हणजे तेव्हाच आपल्याला चैत्र महिन्याची सुरुवात करायची असते, चैत्र पौर्णिमेपर्यंत. तर तो ग्रंथ तुम्ही खरेदी करू शकता. तुमची इच्छा असेल ज्ञानदान, आपल्याला ज्ञान वाढवायचं आहे, कुठला पण ग्रंथ तुम्हाला जो खरेदी करायचा आहे तो तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता. सगळ्यात महत्वाचं असं म्हटलं जातं की घरात ना कधी तूप संपू नये. तूप संपू नये. आता आपल्या घरात अगदी कुठलं पण असेल ते तूप, ते संपू नये. ह्या दिवशी बघा, आता खरं सांगू का, गुढीपाडव्यानंतर आपण धनधान्य भरून ठेवतो. म्हणजे तुमच्याकडे ती पद्धत आहे की नाही माहिती नाही, आमच्याकडे की भल्या मोठ्या कोठ्या असतात, 100 किलो गहू तांदूळ आपण खरेदी करून तो भरून ठेवू शकतो. म्हणजे ठेवतो आपण की वर्षभर आपल्याला कधी गरज नाही पडणार. ह्या दिवशी खरंच तुम्हाला जे धान्य खरेदी करायचं आहे, मग गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कुठलीही पण डाळ, आपण आजकाल असं झालं की दर महिन्याचा किराणा भरतो किंवा गावाकडनं गहू येतात, तांदूळ येतात. पण जर तुम्हाला भरून ठेवायचं असेल तर तुम्ही ह्या दिवशी खरंच धनधान्य भरून ठेवावं आणि त्याच्यात ते कडुलिंबाची पानं टाकायची असतात की जेणेकरून ते धान्याला कीड लागत नाही, ते धान्य खराब होत नाही. त्याच्याबरोबर आहे तर तूप. होय, ह्या दिवशी काहीच नाही शक्य झालं तर शुद्ध गाईचं तूप, जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ते तुम्ही खरेदी करू शकता. आणि असं म्हटलं गेलं आहे की घरात ना तुपाची कमतरता कधीच भासू देऊ नये. कुठलं पण, मग तुम्ही घरात करणार असेल तेही घरात पाहिजे किंवा विकत आणणार असेल, थोडक्यात काय तर घरात तूप कधी संपू नये म्हणून ह्या दिवशी तुम्ही थोडं तरी तूप खरेदी करू शकता. त्याचा दिवा तुम्ही परमेश्वरासमोर, माता लक्ष्मी समोर लावू शकता, तो पण एक आनंद आहे. त्याच्याबरोबर इथं मीठ. होय, ह्या दिवशी मीठही खरेदी करणं खूप महत्वाचं मानलं जातं, कारण मीठ माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि मीठ हे धनधान्य समृद्धीकारक आहे. मीठ हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं आणि सर्व गुण संपन्न काय आहे तर ते मीठ आहे. कुठल्या पण ब्रँडचं तुम्ही मीठ ह्या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता. लवंग, चैत्र महिना आला आहे. चैत्र पौर्णिमेपर्यंत, चैत्र नवरात्रीपर्यंत आपल्याला लवंगाचा वापर करायचा आहे. तर नक्कीच लवंग माता लक्ष्मीला जे अतिशय प्रिय आहे त्या लवंगाचा साठा तुम्ही ह्या दिवशी करू शकता. तुम्ही लवंगाची खरेदी करू शकता. तुम्ही वेलची, ज्याला आपण वेलदोडे म्हणतो, त्याची सुद्धा तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता, कारण हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आता शिरई, दिवाळी म्हटलं की आपण शिरई आणतो कारण ती लक्ष्मीकारक आहे. तर नक्कीच ह्या दिवशी तुम्ही शिरईची छोटी तरी शिरई, जे आपण झाडतो किंवा अगदी झाडू, तुम्ही खरेदी करू शकता. नक्कीच तुम्ही ह्या दिवशी शिरई किंवा झाडू तुम्ही खरेदी करू शकता. धने आणि गुळ, आपल्याला माहिती आहे की धनतेरसच्या दिवशी आपला धने गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो, पण ह्या दिवशी तुम्ही धने सुद्धा खरेदी करू शकता. होय, काही नाही, 10 रुपयाची पुडी आणायची धनाची, आणि असं म्हणतात की धन खरेदी केल्यावर आपल्याही घरात कधी धनधान्यांची कमतरता भासत नाही आणि धन म्हणजे साक्षात धन आहे. तर ते धने जे आपण दिवाळीला खरेदी करत असतो ते तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता. काही घरात खूप छान पद्धत असते.
गुढीपाडवा म्हटलं तर घरातल्या स्त्रीला, आपल्या आईला, बहिणीला आपल्याला खरेदी करायची असते. तुमच्या घरात जर ती पद्धत म्हणजे असेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात की गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरातल्या कुलस्त्रीला, तुमच्या आई असतील तुम्हाला किंवा तुमची बायको असेल, तुमची बहीण असेल, तुमची मुलगी असेल, त्यांना छोटं तरी एखादी साडी असेल किंवा काही पण त्यांना ज्या गोष्टी आवडतात, मग साडी आहे किंवा कपडे आहे, खरेदी केलं आपण त्यांना खरेदी करून देऊ शकता. याचं कारण सांगते, ज्या घरात लेकी सुना खडखडून असताना त्या घरात कधीच कुठलाच वास्तुदोष लागत नाही आणि त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तुमच्या घरात जर असेल आणि जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण आजकाल ती पद्धत कोणी फॉलो करत नाही. पण आपल्या लेकरांसाठी अगदी तुम्ही एखादा फ्रॉक साधा ह्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही करोडपती होणार, तुमच्याकडे गडगंच पैसा येणार असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण हो, ह्या गोष्टी खरेदी करून ना आनंद मिळेल की नाही, मला आनंद मिळाला आहे की मी माझ्यासाठी मला ज्या गोष्टी आनंदात होतात, फक्त प्रत्येक वेळेस गाडी खरेदी करणं, सोनं खरेदी करणं याच्यातच आनंद नाही आहे. या बारीक बारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ज्या मनाला आनंद देतात. गुढीपाडव्याच्या दिवशी मी श्रई आणणार आहे, मी धनधान्य भरून ठेवणार आहे. किती तुम्हाला आनंद होईल. त्या धनधान्यांची मी पूजा करणार आहे. उलट जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच एखाद्या गरीबाला ह्या दिवशी फुलाची पाकळी काहीतरी दान करा. मग 1 किलो गहू असेल किंवा कोरडा शिधा असेल, गहू असेल, तांदूळ असेल, जसं तुम्हाला करणं शक्य होईल तसं तुम्ही आवर्जून गरीबाला ह्या वेळेस सुद्धा दान करावं. कारण परमेश्वराने आपल्याला दान देण्यासाठी ठेवलं आहे, त्यासाठी नेहमी कृतज्ञता असावी आणि कुठल्याही गोष्टीसाठी खरंच कृतज्ञता खूप महत्वाची आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.